Hello girls, welcome back to my YouTube channel. Dhanushree is here. हीरा मंडी वेब सिरीज बघून सिरियसली मला वेळ लागला आहे. त्यांची लुक मी खूप ड्रेसी खूप ऑसम आहे, तर तेच मी आज रिक्रिएट करणार आहे. तर माझं कॉस्ट्यूम एकदम लाईट पिंक शेडमध्ये होतं आणि ह्याची ओढणी इतकी सुंदर भेटली ना, मला जशी त्या लुकनुसार हवी होती ना सेम तशीच भेटली. आणि त्या अकॉर्डिंग ही ज्वेलरी भेटली, खूप सुंदर होती. पासा वगैरे सगळं होतं त्याच्यात, कानातले, गळ्यातलं, बिंदी वगैरे. स्किन प्रिपरेशनमध्ये मी क्लिन्झिंग ऑलरेडी केलं होतं. त्यानंतरची स्टेप म्हणजे टोनिंग. तर मी रोज वॉटर यूज केलं, जे तुम्ही सहज यूज करू शकता मेकअपच्या आधी किंवा कुठे बाहेर जाण्याच्या आधी. ओके, आणि पूर्ण स्किनमध्ये मर्ज केलं. सेकंड मी घेतलं मॉइश्चरायझर आणि माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय केलं. याचा एक फायदा म्हणजे आपला चेहरा एकदम सॉफ्ट होतो, हायड्रेटेड राहतो. त्यानंतर मी पोअर प्रायमरी यूज केलं. ज्यांना ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असतो ते देखील हे प्रायमरी यूज करू शकतात. आणि हे देखील आपल्याला पूर्ण फेसमध्ये मुरवायचं आहे. प्रत्येक स्टेपनंतर ॲटलिस्ट 5 सेकंड आपल्याला वेट करायचं आहे, जेणेकरून प्रत्येक प्रोडक्ट हे समान आणि नीट लागेल. नेक्स्ट कलर करेक्टर यूज केला आहे. ब्लॅक स्पॉट, ब्लॅक डार्क, तीळ वगैरे हाईड करायचे असतील तर कलर करेक्टर खूप यूज होतो. याच्याने ऑल ओव्हर हाईड होतं. हे बऱ्याच शेडमध्ये अवेलेबल असतात, ऑरेंज, ब्राऊन अशा डार्क शेडमध्ये अवेलेबल असतात. जिथे जिथे मला डार्क स्पॉट, ब्लॅक स्पॉट होते तिथे मी हे हाईड केल्यानंतर ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने छान ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी क्रायलॉनची ही बेस पॅलेट घेतली आहे. तुम्ही या जागी हे फाउंडेशन देखील यूज करू शकता. ब्रशच्या साहाय्याने पूर्ण फाउंडेशन फेसवर अप्लाय करून घेते. ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने पूर्ण बेस ब्लेंड करून घेते आहे. मी माझ्यापेक्षा 1 ते 2 लाईट शेड यूज केलेला आहे आणि एकदम थिन लेअर दिलेली आहे. पुढे मी चूज केलेल्या आय मेकअपसाठी आय बेस क्रिएट करत आहे. एक नॉर्मल कन्सिलर घेतला आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड केलेला आहे आणि त्यावर पावडर यूज केलेला आहे. ओके, देन हायलाईट करण्यासाठी लाईट कन्सिलर यूज केलेला आहे आणि मी दाखवलेल्या एरियाप्रमाणे कन्सिलर यूज करायचं आहे, जेणेकरून आपले ते पार्ट्स लाईट दिसतील, म्हणजे उठून दिसतील. आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घेतलेलं आहे. पुढे मी ब्लश लावण्यासाठी एक नॉर्मल पिंक शेडची लिपस्टिक यूज केलेली आहे, जी माझ्या आउटफिटला एकदम मॅच करते आणि डॉट डॉट फॉर्ममध्ये लावून ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलेला आहे. पुढे घेतलेली आहे लूज पावडर, जी की आहे PSCची. ऑल ओव्हर फेसवर लावलेलं आहे, मी कॉन्टोरिंग केलेली नाही आहे. डायरेक्ट ब्लश लावल्यानंतर पावडर ॲप्लिकेशन केलेलं आहे. अशा टाईपचा लुक मला करायचा आहे आणि जे की हीरा मंडीमध्ये खूप ट्रेंड करतायत, तर तसा आय मेकअपही पाहिजे होता, एकदम सॉफ्ट सटल. तर मी एकदम लाईट पिंक ब्राऊन कलरच्या शेडमध्ये कलर घेतला आणि तो ब्लेंड केला. त्यानंतर एकदम प्रॉपर ब्राऊन कलरने आपण जिथे लायनर लावतो तिथे तो कलर ॲप्लिकेशन केला. एकदम सॉफ्ट शिमर यूज केलेला आहे. त्यानंतर ब्राऊन कलरचं लिप लायनर लावलेलं आहे आणि न्यूड अशी लिपस्टिक यूज केलेली आहे ब्राऊन शेडमध्ये.
आयब्रोला ब्रॉड किंवा शेप देण्यासाठी मी आयब्रो डिफायनर यूज केलेला आहे, तेही PSCचं आहे. हे लॅक्मेचं लायनर मी यूज केलेलं आहे, एकदम थिन लाईन केलेली आहे लायनरची. फ्लिकाचा मस्कारा यूज केलेला आहे. मस्काराने इतके सुंदर ड्रामॅटिक डोळे दिसतात ना. त्यानंतर यूज केलेलं आहे हायलायटर आणि अशा प्रकारे हायलायटर लावलेला आहे. आणि हा माझा फायनल लुक. आणि तुम्ही कमेंट करून सांगत जा मला की मी कोणते लुक करावे किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही, लुक कसे झाले ते तुम्ही मला कॉम्प्लिमेंट द्या. सो लुक कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. लुक आवडला असेल तर कमेंटमध्ये पिंक हार्ट टाकायला विसरू नका. असंच फ्रेम राहू द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.